नाशिकमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा अपहरणाचा धक्कादायक प्रकार घडला आहे। सातपूर परिसरातील पपया नर्सरीजवळ 4 ते 5 जणांनी तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण केली। मोबाईल हिसकावून घेतला आणि पळून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र शौर्य दाखवत त्या तरुणाने गाडीतून उडी मारून जीव वाचविला आणि थेट पोलीस चौकीत गाठला। या घटनेने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातील पपया नर्सरीजवळ गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला। तेजस घाडगे हा तरुण आपल्या मित्राच्या चहाच्या टपरीवर गेला असता आरोपी गिरीश चिंगाडे आपल्या 4-5 साथीदारासोबत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH065517 तेथे आला। आरोपीने तेजसला जबरदस्तीने गाडीत बसविले, त्याच्यावर मारहाण केली आणि मोबाईल हिसकावून घेतला। आरोपींनी त्याला धमक्या देत गाडीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्र्यंबक रोडवरील शिवा हॉस्पिटल जवळ संधी मिळताच तेजसने गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचविला। त्यानंतर तो थेट पपया नर्सरी पोलीस चौकीत गेला आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली। पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गिरीश शिंगाडे, अक्षय पवार, शैलेश कुवर आणि त्यांच्या मित्राविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातपूर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 291/2025 अंतर्गत अपहरण, मारहाण आणि जीवे धमकी देणे यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला। या घटनेमागे नेमका हेतू काय आहे? खंडणी की वैयक्तिक वाद, प्रेम प्रकरण की इतर कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। अरे मागे पोलीस। नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेला हा अपहरणाचा प्रयत्न पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण करतो आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन या घटनेमागचा नेमका हेतू स्पष्ट व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे। पोलीस तपासातून नेमके सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे।